बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आजकाल वेगवेगळे बदल पाहायला मिळतात। कोणी बॉलिवूडचं करिअर सोडून बिझनेस करतंय, तर कोणी आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला बॉलिवूड पासून ब्रेक घेतंय। ममता कुलकर्णीने कुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला, तशी सगळीकडे खळबळ उडाली। आणि आता ममता कुलकर्णी नंतर बॉलिवूड मधून अजून एका अभिनेत्रीने संन्यास घेतला आहे। माझी मिस इंडिया, माझी मिस वर्ल्ड टुरिझम आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेती ही अभिनेत्री आता साध्वी बनली आहे असा दावा केला जातोय। कोण आहे ही अभिनेत्री, काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊयात आजच्या खास या रिपोर्टमध्ये। तिने बॉलिवूडमध्ये काम केले, मिस इंडिया झाली, मिस वर्ल्ड टुरिझम झाली, हा किताब पटकावला आणि राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला। मात्र आता बॉलिवूड इंडस्ट्रीला बाय बाय करत संन्यास घेण्याचा तिने निर्णय घेतलाय। ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा। वयाच्या फक्त 30व्या वर्षी तिने हा निर्णय घेत कुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला। इशिकाने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की मी साध्वी नाही, गर्वाने सांगेन की मी सनातनी आहे। मी सेवाभावांवर विश्वास ठेवते। कुंभमेळ्यामध्ये दिव्य शक्ती आहे। मला शंकराचार्यांकडून गुरु दीक्षा मिळाली। हे माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठं कार्य आहे। गुरु असेल तर आयुष्याला दिशा मिळते। माझा प्रवास हा खूप वेगळा राहिलाय। मला गिनीज बुकचा पुरस्कारही मिळाला होता। मी अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम केलंय। टी सिरीजची अनेक गाणी केली आहेत, पण या वेळेस मी माघारी परतले। स्त्रिया या फक्त लहान कपडे घालून नाचायला बनलेल्या नाहीत, त्या सनातनाच्या सेवेसाठी बनलेल्या आहेत। आता असंही बोललं जातंय की कुंभमेळ्यामध्ये टीआरपी वाढवण्यासाठी किंवा करिअर पुन्हा सुरू करण्यासाठी, लोकांच्या नजरेमध्ये येण्यासाठी आजकाल वेगवेगळे पीआर स्टंट्स हे केले जात आहेत। इशिका ही कुंभमेळ्यामध्ये संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा ही साध्वी झालीये का? तिने अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? पण सत्य असं आहे की इशिका तनेजा ही साध्वी बनली नाहीये, तर सनातन धर्माच्या प्रचारासाठी तिने गुरु दीक्षा घेतलीये। इशिका ही श्री लक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये। द्वारका शारदपीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून गुरु दक्षिणा घेत तिने गुरु मिळालेल्या जीवनाला दिशा मिळते, सनातन धर्माचा मी प्रचार करते, यामध्ये अडचण काय असं म्हटलं। तिला जर संधी मिळाली तर ती नक्कीच चित्रपटामध्ये पण काम करणार, पण ती सनातन धर्माचाच प्रचार करेल असंही ती पुढे म्हणाली।